कारण ती एक आग आहे आता आपल्याबरोबर झालेलं विश्वासघात. कारण बघा तुम्ही 14 आणि 19ला प्रधानमंत्रीपदी मोदी जे पोहोचले त्याच्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. 40पेक्षा अधिक खासदार हे एकट्या महाराष्ट्राने निवडून दिले होते. आणि महाराष्ट्राने एवढं भरभरून दिल्यानंतरही तुम्ही केवळ शिवसेनेशी नाही गद्दारी केलीत, तुम्ही महाराष्ट्राचा घात केला. कारण एकतर शिवसेना ही मराठी अस्मिता जपणारी आहेच, हिंदुत्वाचा जागर करणारी आहेच, त्याचबरोबरीने महाराष्ट्राचा घात मी एवढ्यासाठी म्हणतो कारण महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे मोदीजीने आपल्या गावी म्हणजे गुजरातला नेले. महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे हे गुजरातला नेले. मुंबईतला हिरे बाजार नेला, आर्थिक केंद्र नेलं, मेडिकल डिव्हाइस पार्क नेला, बल्क ड्रग पार्क नेला, ह्या वेदांता फॉक्सकॉन तिकडे नेला होता. महाराष्ट्राचा का घात केलात? आज जसे मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत, आता मला वाटतं ते कुठल्या तरी गल्लीमध्ये किंवा बोळामध्ये रोड शो सुद्धा करतील आणि त्यांनी करावा. महाराष्ट्र कसा आहे, महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे. महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना 10 वर्ष मिळाले. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो हा मोदीजींनी अनुभवावा. आपण मगाशी महाराष्ट्रातून अनेक उद्योग, व्यापार, व्यवसाय हे गुजरातला ओरबडून नेण्याचा उल्लेख केला. यापूर्वी महाराष्ट्रातून असं कधीच घडलं नव्हतं. प्रत्येक सरकार, मग काँग्रेसचं असेल किंवा अन्य पक्षाचं असेल, मुख्यमंत्र्यांनी हे रोखण्याचा प्रयत्न केला. आणि शिवसेनेची स्थापना मुळात त्यासाठीच झालेली आहे की महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण, मराठी माणसाचा स्वाभिमान, हिंदुत्व नंतर आलं. पण आज आम्हीच खरी शिवसेना असं म्हणणारे जे लोक राज्यकर्ते आहेत त्यांची शिवसेना म्हणजे ए संशी, म्हणजे त्यांचं जो पूर्ण नाव आहे मी घेऊ पण इच्छित नाही. जसं माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते म्हणून ते शॉर्ट फॉर्म करतात, तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे ए संशी. अच्छा, म्हणजे त्याचं फुल फॉर्म काय आहे? कारण त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते. तर त्यांना लाज वाटत असेल तर मी काय त्यांच्या वडिलांचं? तर ही जी शिवसेना म्हणून स्वतःला मानतात त्यांचा मूळ विचार जो आहे की मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं संरक्षण करणं हे तुम्हाला कुठे दिसत नाही आहे आणि हे उघड्या डोळ्यानं महाराष्ट्राची लूट पाहतायत. ते त्याचाच तर राग जनतेला आला आहे. म्हणजे एक तर तुम्ही गद्दारी करून ज्या राजकारणातल्या आईशी तुम्ही हरामखोरपणा केला, शिवसेनेशी हरामखोरपणा केला, गद्दारी केली, म्हणजे राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना ह्या आईच्या कुशीवरती तुम्ही वार तर केलाच आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्राशी सुद्धा तुम्ही गद्दारी केलेली आहे. आणि ही गद्दारी ही महाराष्ट्रात नाही चालणार. उद्धवजी, आपण मगाशी एक जो उल्लेख केलात की आता नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये प्रचार सभांचा किंवा सभांचा धडाका घेत आहेत, गल्लीबोळात फिरत आहेत, कुठल्या तरी गल्लीत रोड शो घेत आहेत. मला वाटतं येत्या 1-2 दिवसात ते घाटकोपर भागामध्ये रोड शो घेतात अशी माझी माहिती आहे. त्याच घाटकोपरमध्ये काल अनेक गुजराती सोसायट्यांमधून शिवसैनिकांना म्हणजे मराठी माणसाला प्रचार करण्यापासून रोखण्यात आलं. मराठी माणसाला हे तुम्ही किती गांभीर्याने घेता? हाच तर आता निकाल यावेळेच्या निवडणुकीत लागणार आहे. अशी कधीही कुठल्याही राज्यामध्ये मराठी माणसं दादागिरी करत नाही. पण हे कोणाच्या आशीर्वादाने करते आणि त्यांना बळ देण्यासाठी मोदी इकडे रोड शो करणार आहेत का हा प्रश्न मराठी माणूस दाखवेल ना, त्यांना काय दाखवायचं ते. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की काही लोक भले गुजराती असतील, उत्तर भारतीय असतील, अगदी मुस्लिमसुद्धा करोना काळामध्ये जे आपण काम केलं, करोना काळातल्या कामाला त्यांनी ते अजूनही विसरलेलं नाही आहे. काश्मीरात शांतता आहे असं मोदी शहांचं म्हणणं आहे. आम्ही 370 कलम हटवला आहे, आम्ही हे केलं आहे, आम्ही ते केलं, तरीही काश्मीरमध्ये अशा प्रकारे लष्करी जवानांचे बळी जात आहेत. हे तुम्हाला किती चिंताजनक वाटतं आहे? पहिल्या प्रथम पुलवामा जे घडलं त्याच्याबद्दल तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक ह्यांनी जे सत्य किंवा वास्तव, विस्तवासारखं असलेलं वास्तव हे जगासमोर मांडलं, त्याला उत्तर कोणी देऊ शकलेलं नाही आहे. कारण सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते. राज्यपाल म्हटल्यानंतर आणि तेही काश्मीरचे, त्यांचे अधिकार हे सगळ्यांना माहिती आहेत. अधिकृत पदावरती असलेल्या, घटनात्मक पदावरती असलेल्या माणसाने जेव्हा हे भीषण सत्य जनतेसमोर आणलं त्याच्यावरती आज कोणी चर्चा करत नाही आहे.